मित्रांनो, माझी बहीण लाडकी योजनामध्ये पुन्हा 6 बदल झालेले आहेत. कालच हा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये कालच हा निर्णय झाला आहे आणि यामध्ये तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की आता बऱ्याच अशा गोष्टी ज्या आहेत, बऱ्याचशा अटी आहेत त्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत आणि कागदपत्रंसुद्धा कमी लागणार आहेत. नियमसुद्धा बरेचसे बदललेले आहेत आणि तुम्ही फॉर्म जर आतापर्यंत भरलेला नसेल तर तुम्ही फॉर्म भरण्याआधी हा व्हिडिओ प्लीज बघा. कालच झालेल्या मुख्यमंत्रींच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. बऱ्याचशा अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत. यामुळे बहिणींना आता बराचसा आपल्याला दिलासा मिळणार आहे. त्याच्यामुळे काळजी करण्यासारखी काही आवश्यकता नाही आहे, कारण बरेच असे कागदपत्र तुम्हाला आता कमी केलेले आहेत की पूर्वीसारखे एवढं नाही आहे. आता काहीच इतक्या सगळं स्ट्रिक्ट नाही राहिलेलं आहे, कारण कागदपत्रच कमी करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे काही तुम्हाला अडचणी येणार नाहीत. कमी कागदपत्रावर तुमचा फॉर्म तिथे ॲक्सेप्ट केला जाणार आहे आणि बाकीच्यासुद्धा अटी शर्ती आहेत त्यासुद्धा भरपूर कमी करण्यात आलेल्या आहेत. आणि हा जो निर्णय आहे तो हा कालच घेण्यात आलेला आहे. कालच मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आणि हा आजच मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहेत मित्रांनो, तर लक्ष देऊन बघा. मित्रांनो, तुम्ही टेक्निकल सुरेखा 2022 या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बटनवर तुम्ही क्लिक करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. ऑल ऑप्शनवर तुम्ही टच करा, तरच तुम्हाला या पुढचा जो महत्त्वपूर्ण व्हिडिओ येणार आहे त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येणार मित्रांनो. आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलला, तुम्हाला जर अशीच महत्त्वपूर्ण माहितीचे अपडेट्स पाहिजे असेल तर तुम्ही माझं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सगळं नवीन माहिती आणि नवीन अपडेट्स मिळत राहतील. आपण बघूया आता पहिला नियम, जे बदल झालेला आहे तो आपण बघूया. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार आहे. जर तुमचं दुसरीकडे कुठेही कोणत्याही बँकेत अकाउंट असेल आणि फक्त तुमचं पोस्टात अकाउंट असेल तरीसुद्धा तुमचं ते पोस्टातलं अकाउंट तुमचं ग्राह्य धरण्यात येईल, ते तुम्हाला चालेल. तुमचं फक्त पोस्टात अकाउंट असेल तरीसुद्धा तुमचं ते आता या फॉर्म भरण्यासाठी या योजनेसाठी चालणार आहे, पात्र धरले जाणार आहे. दुसरे आहे, एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे. हा जो दुसरा बदल झाला आहे तो मी तुम्हाला यापूर्वीसुद्धा सांगितलेला आहे की परराज्यातनं जर कोणी विवाह करून इथे आली असेल तर तिला तिच्या पतीचे डॉक्युमेंट्स आता चालणार आहे. आणि तिसरा आहे, ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे. मित्रांनो, हे सुद्धा तुम्हाला जर लक्षात असेल, तुम्हाला जर आठवत असेल तर हा सुद्धा बदल मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे की ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत किंवा चावडीवर वगैरे तिथे जी बैठक करून तिथे सगळ्या लाभार्थी म्हणजे प्रत्येक शनिवारी या लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे. हा एक तिसरा बदल झालेला आहे. आणि आता चौथा बदल आहे, केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. म्हणजे जर तुम्ही या योजनेच्या व्यतिरिक्त तुम्ही याआधी कुठल्याही योजनेचा जर लाभ घेत असाल तरीसुद्धा तुम्हाला माझी बहीण लाडकी योजनेचा लाभ होणार आहे. तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा. फक्त एवढीच त्यांची अट आहे, जर तुम्ही या योजनेव्यतिरिक्त दुसऱ्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर जी महिला ही योजना सोडून इतर योजनांचा लाभ घेत असेल त्या महिलेचा तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरून घेण्यात यावा. ही अट तुम्हाला घालण्यात आली आहे. मित्रांनो, तुम्हाला चौथा मुद्दा कळालाच असेल, चौथा बदल कळालाच असेल की या योजनेव्यतिरिक्त दुसऱ्या योजनेचा जर लाभ घेत असेल तर तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे. आता पाचवा, नवविवाहित महिलेचे विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे. म्हणजे जी महिला आता लगेच विवाह करून आली असेल तर तिचा
तिचं विवाह सर्टिफिकेट म्हणजे जे मॅरेज सर्टिफिकेट जर असेल तर उत्तमच आहे, नाहीतर मग तिचं पतीचं रेशन कार्डसुद्धा हा पुरावासुद्धा चालणार आहे. आणि 6वा आहे OTPचा जो कालावधी आहे मित्रांनो, तो सुद्धा आता 10 मिनिटं करण्यात आलेला आहे. 6वा जो बदल आहे की पूर्वी OTP जो यायचा तो फार कमी वेळ असायचा आणि तेवढ्या वेळेत महिलांना ते शक्य नसायचं. फॉर्म भरताना तो OTP येऊन परत तो बघायचा आणि तो टाकायचा, OTP भरायचा, हे सगळ्यांना शक्य होत नसायचं आणि त्याच्यामुळे भरपूर फॉर्म रिजेक्ट झाले. त्यासाठी खूप जणांची कंप्लेंट होती की OTPचा जो कालावधी आहे तो वाढवून मिळावा. तर आता OTPचा जो कालावधी आहे तो 10 मिनिटं करण्यात यावा, ही सुद्धा अट मान्य करण्यात आलेली आहे. तर OTPचा कालावधी हा वाढवण्यात आला आहे, तो 10 मिनिटं करण्यात आलेला आहे मित्रांनो. आता तुमचे भरपूर असे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झालेले आहेत मित्रांनो, कारण ह्या ज्या आता भरपूर बदल झालेले आहेत त्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी आता सोप्या झालेल्या आहेत. फॉर्म भरायला सोप्या झाल्या आहेत आणि कागदपत्रांच्या सुद्धा अटी शर्ती शिथिल केल्यामुळे सुद्धा तुम्हाला फॉर्म भरणं आता अतिशय सोपं झालेलं आहे. त्याच्यामुळे काही अडचणी येणार नाहीत. तरीसुद्धा तुम्हाला कुठल्या अडचणी येत असल्या फॉर्म भरताना ऑनलाईन किंवा ऑफलाईन तर मला कमेंट करा मित्रांनो. तुम्हाला मी पहिलेपासून जे काही माझी बहीण लाडकी योजनेच्या संदर्भात जे काही बदल येत आहेत, बदल होत आहेत, ते पटापट मी तुम्हाला व्हिडिओ बनवून तुम्हाला अपडेट देत आहे मित्रांनो. तरीसुद्धा जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट करा, म्हणजे मी ताबडतोब तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून घेऊन येणार. दोस्तों, आपको सभी वीडियो समझ में आ गया होगा कि अभी बहुत सारी जो है प्रॉब्लम सॉल्व हो गई है, इसलिए कोई भी आपको शंका मेरे ख्याल से नहीं होगी.